Now, in this session, we shall deal with the poem Please Listen from class 9, page number 51 and 52. Now, in this poem, as the name suggests, the poem, what we can say, the gist of the poem is the speaker is requesting that please listen to me. Please मेरी बात सुनिए. Now, what is the difference between hear and listen? म्हणजे हिअर आणि लिसन या दोन शब्दांमध्ये काय फरक आहे? जनरली आपण सांगतो हिअर म्हणजे ऐकणे आणि लिसन म्हणजे पण ऐकणे. पण या दोन्ही शब्दांमध्ये एकदम मेजर डिफरन्स आहे. हिअर इज अन इव्हेंट, एक नॅचरल प्रोसेस आहे, नॅचरल घटना आहे. सिन्स गॉड हैज गिवन अस ईयर, सो इट जस्ट फंक्शंस. जो भी आवाज आजू बाजू में होती है वो मुझे सुनाई देती है. दैट इज कॉल्ड एज अ हियर. ओके, अनइंटेन्शनली माझी इच्छा असो अगर नसो, बट लिसन इज अ कॉन्शियस ऍक्शन, म्हणजे जाणून बुजून केलेली एक कृती आहे लिसन. म्हणजे आपण एकदम लक्षपूर्वक ऐकतो त्याला म्हणायचं लिसन. आणि म्हणून जो स्पीकर ऑफ दिस पोयम, ओके, इट इज फर्स्ट पर्सन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आय हा शब्द दिसेल, दॅट इज अ फर्स्ट पर्सन. बट द स्पीकर, हु इज एक्झॅक्टली स्पीकर, कोण बोलत आहे, नॉट मेन्शन. हे कुठेही उल्लेख केलेला नाहीये, बट इट सीम्स, असं वाटतं दॅट द स्पीकर इज अडोलसंट. अडोलसंट म्हणजे पौगंडा अवस्थेतील एखादा मुलगा असावा, और वी कैन से अ टीनेजर. नाउ इट इज अ soliloquy. ओके, soliloquy का मतलब होता है द स्पीकर इज प्रेझेंट. बोलणारा जो आहे तो बोलत असतो, परंतु ऐकणारा कोण आहे ते मेन्शन केलेलं नसतं. म्हणजे लाईक इट्स अ मोनोलॉग, म्हणजे एक व्यक्ती बोलते, ती कोणाशी बोलते याचा उल्लेख केलेला नसतो. या पूर्ण पोएमची थीम आहे प्ली टू लिसन. प्ली, दॅट इज अ रिक्वेस्ट टू लिसन. नाव आय विल एक्सप्लेन यू फ्रॉम लाईन नंबर 1 to 14. हे पहिला एक जो भाग आहे, या फ्रॉम 1 to 14 मध्ये पण दोन भाग पडतात. नाउ व्हॉट इज इन द फर्स्ट पार्ट? या दोन मध्ये असणारा फर्स्ट पार्ट काय आहे? द स्पीकर जो आहे, ही आस्क्स एव्हरीवन प्लीज लिसन टू मी. अँड हाऊ डू वी रिॲक्ट? आपण त्यावेळेला जो काही ऐकणार आहे तो कसं रिॲक्ट करतो? तीन प्रकारे रिॲक्ट करतो. द फर्स्ट, स्टार्ट्स गिव्हिंग ॲडवाइस. जो ऐकणार आहे तो ऐकणं पूर्ण ऐकायच्या आधीच ही स्टार्ट्स गिव्हिंग ॲडवाइस. ओके, इट इज अज्युम्ड. असं आपण समजू शकतो की अडोलसंट जो आहे तो एल्डर्स म्हणजे कोणत्या तरी मोठ्या माणसाशी बोलत आहे. आणि मोठी माणसं काय करतात? व्हॉट डू द एल्डर्स डू? दे स्टार्ट गिव्हिंग ॲडवाइस, दे स्टार्ट प्रीचिंग, ते उपदेश द्यायला सुरुवात होतात. नेक्स्ट, हाऊ डू दे रिॲक्ट? दे डोंट अंडरस्टँड देअर फिलिंग्स. They don't have respect for his feeling, they just ignore their feeling. ओके, ते असं म्हणतात की नाही, ते जजमेंटल होतात. नाही नाही, असं नाही वाटायला पाहिजे, तसं नाही वाटायला पाहिजे. त्यांना त्याच्या जो बोलणार आहे त्याच्या भावनांची कदर नाहीये, त्यांचा आदर नाहीये. नेक्स्ट, तिसरं कसं ते रिॲक्ट करतात? फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ते स्वतःच कृती करण्यासाठी पुढाकार घेतात आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि मग ते फील दॅट यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, आणि ते कृती करण्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतात. फर्स्ट वी शॅल लर्न दिस मच पार्ट अलॉंग विथ द टेक्स्ट बुक. ओके, आणि म्हणजे आपल्याला काय होईल बघा. जस्ट लेट अस गो थ्रू द फर्स्ट लाईन. प्लीज लिसन. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, ज्या वेळेस मी तुम्हाला सांगतो की माझं म्हणणं ऐका, अँड यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडवाइस, अँड यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड. ओके, यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडवाइस, आप मुझे सलाह देने लगते हो. एवरीवन, द एल्डर्स, दे स्टार्ट प्रीचिंग. ओके, वे प्रीचिंग करते हैं. डिस्कोर्स यानी क्या करते हैं? उपदेश करते हैं. प्रीचिंग करते हैं, उपदेश करते हैं. आणि म्हणून लेखक काय म्हणतो? यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडवाइस, यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क.
मी तुम्हाला काय करायला सांगितलंय? लिसन टू मी. आणि मी जे तुम्हाला करायला सांगितलेलं आहे ते तुम्ही केलेलं नाही. दॅट मीन्स यू डू नॉट लिसन टू मी. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, परत तो दाखवत आहे की ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो की माझं म्हणणं ऐका, पहिली प्रतिक्रिया काय? दॅट यू गिव्ह ॲडवाइस अँड यू बिगिन टू टेल मी वाय आय शुड नॉट फील दॅट वे. आणि तुम्ही मला सांगता नाही 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 असं तुला वाटता कामा नये. यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. टू ट्रॅम्पल म्हणजे तुडवणे. ओके, यू डोंट रिस्पेक्ट माय फिलिंग्स. माझ्या भावनांची तुम्हाला कदर नाहीये. यू डोंट अंडरस्टँड माय फिलिंग. तुम्ही काय करता? यू बिकम जजमेंटल. यू ॲडवाइज मी व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज राईट. असं वाटायला पाहिजे, असं नाही वाटायला पाहिजे, असं तुम्ही सांगायला लागता. म्हणजेच तुम्ही माझ्या भावनांची कदर करत नाही. यू ट्रॅम्पल मीन्स आयदर यू इग्नोर और यू डोंट रिस्पेक्ट माय फिलिंग्स. माझ्या भावनांची तुम्ही कदर करत नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. माझ्या भावना, यू फेल टू अंडरस्टँड माय फिलिंग्स. माझ्या भावना तुम्ही समजून घेत नाही. थर्ड, ज्या वेळेला मी तुम्हाला वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, आणि मी परत परत तुम्हाला सांगतो की मला प्लीज माझं म्हणणं ऐका, तर आता तुम्ही काय करता? अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम. ओके, आणि तुम्हाला असं वाटतं यू हॅव टू डू समथिंग, की तुम्ही काहीतरी कृती केली पाहिजे टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम्स. म्हणजे तुम्ही माझ्यावरची जी कृती मी करणं आवश्यक आहे ती कृती तुम्ही करण्यामध्ये पुढाकार घेता. यू हॅव फेल्ड मी. हे फार चांगलं वाक्य. यू हॅव फेल्ड मी. फेल्ड मीचा अर्थ होतो टू फेल समबडी. दॅट इज जी काही आपण अपेक्षा करतो एखाद्या व्यक्तीकडून ती अपेक्षा पूर्ण न होणे, त्यावेळेला आपण असं म्हणतो यू हॅव फेल्ड मी. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून माझी काय अपेक्षा आहे? व्हॉट इज माय एक्सपेक्टेशन्स? दॅट यू शुड लिसन टू मी. तुम्ही माझं म्हणणं ऐकावं, परंतु तुम्ही माझ्या अपेक्षेला खरे उतरत नाही. मला फार वाईट वाटतं. यू हॅव फेल्ड मी म्हणजे तुम्हाला जे काम मी सांगितलेलं आहे करायला ते तुम्ही करू शकत नाही, याचं मला फार वाईट वाटतं. स्ट्रेंज ॲज दॅट मे सी. स्ट्रेंज, विचित्र, वियर्ड. ॲज दॅट मे सी, तुम्हाला ते विचित्र वाटेल, पण मला फार नैराश्य येतं की जी गोष्ट मला वाटत होतं, आय ट्रस्टेड यू समथिंग टू डू फॉर मी, यू हॅव लेट मी डाऊन. म्हणजे जी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही माझं म्हणणं ऐकाल, परंतु यू हॅव फेल्ड मी म्हणजे तुम्ही त्या अपेक्षेला खरे उतरलेले नाही. आता स्ट्रेंज, वियर्ड ॲज दॅट मे सी, तुम्हाला ते थोडंसं स्ट्रेंज वाटू शकतं की अरे आम्ही तर याला चांगला सल्ला देतोय, हा याच्याऐवजी आम्ही त्याच्या मदत करायची प्रयत्न करतोय, आणि हा मात्र काय, याला असं वाटतंय की नाही माझ्या अपेक्षेला तुम्ही खरे उतरत नाही. स्ट्रेंज, तुम्हाला ते विचित्र वाटू शकतं, वेगळं वाटू शकतो. लिसन. ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी. आणि कवी परत परत, द स्पीकर इज रिक्वेस्टिंग अगेन अँड अगेन, लिसन. ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. फक्त एकच अपेक्षा आहे, एकच मी सांगत आहे की तुम्ही माझं म्हणणं ऐका. डोंट टॉक ऑर डू, बोलूही नका आणि काही कृती पण करू नका माझ्यासाठी. जस्ट हिअर मी, फक्त माझं म्हणणं ऐका. आता असं तो का म्हणत आहे? तर त्याचं म्हणणं असं आहे, बघा आपण काय करतो, सल्ला देतो. तर त्याचं म्हणणं आहे डोंट गिव्ह मी, प्लीज मुझे सलाह मत दीजिए. वाय? ॲडवाइस इज चीप. कारण सल्ला काय अतिशय स्वस्तात मिळतो. 20 सेंट, 20 पैसे खर्च केले तर आपल्याला एक न्यूजपेपर मिळतो, आणि न्यूजपेपरमध्ये एक कॉलम असतो, एक स्तंभ असतो, आणि अतिशय तज्ज्ञ लोक आपल्याला सल्ला देतात. तज्ज्ञ लोकांचा सल्ला असतो, मग तो आर्थिक बाबतीत असू दे, फ्रेंडशिपच्या बाबतीत असू दे, भविष्याच्या बाबतीत असू दे, अनेक बाबतींमध्ये. म्हणजे सल्ला तुम्ही देऊ नका. वाय यू डोंट डू दिस. नंतरचा जो भाग आहे की तुम्ही असं करू नका. का करू नका हे कवी समजून सांगत आहे. ॲडवाइस इज चीप.
कारण सल्ला देणं हे अतिशय स्वस्त आहे. कोणी पण ते करतं. 20 पैशाला सल्ला देणारे अनेक मिळतील. इनफॅक्ट प्रोफेशनल म्हणजे अतिशय प्रोफेशनल याने अतिशय व्यावसायिक सल्लागारांचा सल्ला मिळू शकतो. आय एम आणि दुसरं कारण त्याचं आहे की प्लीज माझ्यासाठी तुम्ही जे काही करत असाल, फील यू डू समथिंग टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. म्हणजे माझ्याऐवजी तुम्ही कृती करण्यासाठी उतावळे होता, तर तसं पण करू नका. त्याचं कारण असं आहे, एक कारण असं आहे, आय एम नॉट हेल्पलेस. हेल्पलेस व्यक्ती मीन्स अनेबल टू डू एनिथिंग, अनेबल टू ऍक्ट, अनेबल टू हँडल अ सिच्युएशन. म्हणजे मी असा असहाय्य नाहीये, दो डिस्करेज्ड ऑर फॉल्टरिंग असेल, थोड्या विशिष्ट स्पॅनसाठी डिस्करेज्ड, डिसहार्टन्ड, थोडासा मी उदास असेल, फॉल्टरिंग, हेजिटंट, मला आय हॅव लॉस्ट माय स्ट्रेंथ, थोडंसं कसं करायचं या बाबतीत मी थोडंसं कन्फ्युज्ड आहे, ओके, थोडासा वॉबली आहे, परंतु मी हेल्पलेस नाही. आय कॅन सॉल्व्ह माय प्रॉब्लेम्स ऑन माय ओन. तेव्हा तुम्ही माझ्याऐवजी कृती करू नका. आणि अजून तुम्ही माझ्याऐवजी कृती करू नका, तो रिक्वेस्ट करतोय, कारण यू कॉन्ट्रीब्यूट टू फिअर अँड इनॲडिक्वसी. कारण तुम्ही कारण बनत आहात माझ्यामध्ये फिअर आणि इनॲडिक्वसी म्हणजे माझ्या भीतीसाठी, आणि इनॲडिक्वसी दॅट इज इनएफिशियन्सी, अकार्यक्षमतेचं तुम्ही एक कारण ठरत आहात. म्हणजे मी जी कृती करू शकतो ती तुम्ही करत असलात, म्हणजे अर्थातच मी माझ्यामध्ये कधीच तो आत्मविश्वास येणार नाही कृती करण्याचा, आणि मला भित्र बनवण्यामध्ये आणि मला इनएफिशियंट, अकार्यक्षम बनवण्यामध्ये तुम्ही कारणीभूत होत आहात. यू आर बीइंग द रिझन बिहाइंड इट, असं कवी म्हणत आहे. नाव लुक एट द नेक्स्ट पॅसेज. येस, ऍडवाइस इज चीप. आता हा पूर्ण जो काही आहे याच्यामध्ये फ्रॉम लाईन 15 टू लाईन नंबर 24, ओके, या जो पॅसेज आहे याच्यामध्ये कवी म्हणतोय की जे वरच्या प्रकारे ज्या तुम्ही काही 3 प्रकारे रिॲक्ट करता, हे जे आहे हे का रिॲक्ट नाही करायचं याचं स्पष्टीकरण तो देत आहे की प्लीज तुम्ही असे वागू नका. काय फर्स्ट रिझन, ऍडवाइस इज चीप. चीप यानी सस्ता है सलाह देना. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham. कारण 20 पैशामध्ये तुम्हाला डिअर ॲबी आणि बिली ग्रॅहम, ओके, हे कॉलमिस्ट आहेत. कॉलमिस्ट म्हणजे कॉलम लिहिणारे, पेपरमध्ये स्तंभ लिहिणारे इन द सेम न्यूजपेपर. एक 20 पैशांच्या पेपरमध्ये 2 तज्ञांचा सल्ला तुम्हाला मिळू शकतो. ओके, अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस. आता स्पीकर आय रेफर्स टू द स्पीकर, जो बोलणारा आहे तो म्हणतोय आय कॅन डू फॉर माय सेल्फ, म्हणजे मी स्वतःसाठीची जी काही कृती करायची ती मी करू शकतो. आय एम नॉट हेल्पलेस, मी असहाय्य नाहीये. मे बी डिस्करेज्ड, कदाचित मी माझा कॉन्फिडन्स थोडासा डामाडोल झालेला असेल. आय एम डिसहार्टन, थोडासा मी अपसेट असेल. फॉल्टरिंग, हेजिटंट आहे, मी कोणतंही कृत्य करत असताना थोडासा नर्वस आहे, थोडंसं माझं अनस्टेडी आहे, अनस्टेबल आहे, काय करावं, कोणती कृती करावी या बाबतीत थोडंसं मी वॉबली आहे. बट नॉट हेल्पलेस, पण असहाय्य निश्चितच नाही. When you do something for me that I can, ज्या वेळेला तुम्ही कोणती तरी कृती करता जी मी करू शकतो, आणि दुसरं नीड टू डू फॉर माय सेल्फ, आणि जी मी स्वतः करणं आवश्यक आहे, यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनॲडिक्वसी, म्हणजे तुम्ही कारण ठरतात. यू आर द रिझन टू माय फिअर, म्हणजे तुम्ही माझ्या भीतीमध्ये भर घालत आहात. अँड इनॲडिक्वसी म्हणजे माझ्या इनएफिशियन्सीमध्ये, माझ्या अकार्यक्षमतेमध्ये तुम्ही भर घालत आहात. इन द नेक्स्ट स्टॅन्झाज, okay, from line number 25 to 36, the speaker says, please listen to me. Okay, first, okay, what he says, please listen to me, that is, you accept my feelings. माझ्या ज्या काही भावना आहेत त्यांचा स्वीकार करा. ओके, एक्सेप्ट म्हणजे ते ऐकून घ्या त्या भावना.
जरी त्या इररॅशनल, रॅशनल म्हणजे बुद्धीला पटणाऱ्या, तर्कसंगत, व्हेरी रिझनेबल, इररॅशनल, नॉट रिझनेबल, नॉट लॉजिकल, ओके, सिली, ॲब्सर्ड, कशा पण असू दे, वेड्यासारख्या का असू दे, एक्सेप्ट करा माझ्या फिलिंग्स. का एक्सेप्ट करायच्या? बिकॉज दे हॅव द सेन्स. कारण त्याला पण काही अर्थ आहे. आणि जर तुम्ही माझ्या भावना ऐकून घेतल्या, आय विल स्टॉप कन्व्हिन्सिंग यू टू कन्व्हिन्स समवन, टू पर्स्वेड समवन टू डू समथिंग. एखादी गोष्ट परत परत करायला सांगणे. एकदा का तुम्ही माझ्या भावना एक्सेप्ट केल्या, तर मला परत परत तुम्ही माझं ऐका 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 असं म्हणणं मी आपोआपच थांबवेल. अँड ग्रॅज्युअली, स्लोली आय विल अंडरस्टँड व्हॉट इज बिहाइंड इट. आणि आपोआप मलाच माझं स्पष्टीकरण होईल की मला असं का वाटत आहे, वाय दिस इरॅशनल फिलिंग्स, अशा इरॅशनल फिलिंग्स मला का आहे, याचा उलगडा मला आपोआपच होईल. आणि असा उलगडा झाल्यानंतर आन्सर इज ऑब्वियस. आणि ऑब्वियसली मला माझं माझं उत्तर त्या समस्येवरचं मिळेल. आणि म्हणून प्लीज तुम्ही माझं म्हणणं काय करा, ऐका. कारण एकदा का आपण भावनांना, वेन यू वेंट आउट ऑल युअर इमोशन्स, ओके, ज्या वेळेला तुम्ही भावनांना उघड करता आणि आपोआपच मग काय होतं, एकदा भावनांचा उद्रेक झाल्यानंतर कोणाला काहीतरी सांगता, नंतर अंतर्मुख होतो आपण, ओके, थोडंसं इंट्रोवर्ट होतो, परत आपण त्याच्यावरती विचार करतो. कारण आपण भावना व्यक्त केलेल्या असतात आणि होत होत आपल्यालाच आपला मूर्खपणा असेल तो सुद्धा काय होतो, स्पष्ट होतो. आणि त्यामधून आपल्याला उत्तर सापडतं. आणि म्हणून कवी म्हणत आहे, येस, नाव वी शॅल सी, हेच आपण कवीच्या शब्दात, बट वेन यू एक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट, सिम्पल फॅक्ट, एक एक म्हणजे खरं वास्तव म्हणून तुम्ही काय करा, माझ्या भावना एक्सेप्ट करा. म्हणजेच माझ्या भावनांना आदर दाखवा. दॅट आय फील व्हॉट आय फील. वाटतं बाबा एखादी गोष्ट, व्हॉट आय फील असं वाटतं, त्याच्यावरती नो कमेंट्स, त्याच्यावरती हे योग्य वाटतंय, नाही वाटत आहे, सल्ला नाही, कृती नाही, नो मॅटर हाऊ इरॅशनल. कधी कधी तर माझ्या ज्या काही भावना आहे, इररॅशनल, इलॉजिकल, कधी कधी तुम्हाला त्या सिली वाटतील, ॲब्सर्ड वाटतील, मूर्खासारख्या वाटतील, काही त्याला तर्कसंगत, नॉट रॅशनल वाटणार आहे, ओके, त्याला काहीही तर्क नाही, नो लॉजिक. देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू. एकदा तुम्ही माझ्या भावनांचा स्वीकार केला, आय विल स्टॉप कन्व्हिन्सिंग यू, आय विल स्टॉप पर्स्वेइंग यू दॅट प्लीज लिसन टू मी. आपोआपच मी हे जे काही काम करतोय, माझं ऐका ना, माझं ऐका ना, ते थांबेल. Get about this business of understanding what is behind this irrational feeling. आणि get about this business and then I will discuss. नंतर मी या विषयाला हात घालेल की काय आहे, अंडरस्टँडिंग, मी स्वतःच समजून घेईल व्हॉट इज बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग. म्हणजे ही जी काही इलॉजिकल, ओके, जे अतर्क असं काहीतरी वाटत आहे, ते काय आहे त्याच्या मागचं कारण. अँड वेन दॅट इज क्लिअर, ज्या वेळेला ते मला क्लिअर होईल, द आन्सर्स आर ऑब्वियस, ऑब्वियस, सेल्फ एव्हिडंट, म्हणजे आपोआपच मला स्पष्ट होईल. अँड आय डोंट नीड ॲडवाइस. आणि प्लीज तुम्ही फक्त माझं ऐका, माझ्या भावनांना वाट करू द्या, माझ्या भावनांना रिस्पेक्ट करा. प्लीज कृपया करून कोणताही सल्ला देऊ नका. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स when we understand what is behind them. ओके, ज्या तर्क सुसंगत नाहीयेत परंतु त्या भावनांना पण अर्थ आहे. किंवा when we understand, जेव्हा आपल्याला उमगतं, रे हा, त्या मागे आपल्या काय भावना आहेत, एखाद्या गोष्टीला ऐकल्यानंतर ते का असं त्या व्यक्तीला वाटत आहे हे आपल्याला समजल्यानंतर त्या भावनांना सुद्धा ते मेक सेन्स, दे आर ऑल्सो मिनिंगफुल. नाव नेक्स्ट पॅसेजमध्ये कवी आपल्याला सांगत आहे, इन शॉर्ट मी तुम्हाला त्याचं सांगते, दॅट गॉड इज अन आयडियल लिसनर. देव हा अतिशय उत्तम असा श्रोता आहे. का? कारण गॉड इज अ म्यूट लिसनर. म्यूट, तुम्हाला म्यूटचं बटन माहित असेल, न बोलणारा, मुका, ओके. गॉड कधीच आपण त्याच्याशी संवाद साधत असताना
तो आपल्याशी अजिबात बोलत नाही. दुसरी गोष्ट सेकंड, डज नॉट गिव्ह ॲडवाइस. त्याला सल्ला देण्याची घाई नसते अजिबात. तो काहीही सल्ला देत नाही. डज नॉट ट्राय टू सॉल्व्ह प्रॉब्लेम. तो स्वतःहून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतही नाही. लेट अस वर्क आउट. आपल्याला आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. करू देतो तो. ही लेट्स अस. ओके, तो करू देतो. आणि म्हणूनच कदाचित या ज्या आपण जे काही प्रेयर करतो त्या कधी कधी जास्त इफेक्टिव्ह होतात किंवा जास्त सक्सेसफुल होतात असं स्पीकरला वाटतंय. या कवितेमधला जो बोलणार आहे त्याला असं वाटतं. आणि हेच कवीने असं सांगितलंय, irrational feelings make sense when we understand what is behind them. Perhaps, कदाचित, that's why prayers works sometimes. That's why, आणि म्हणूनच मला असं वाटतं कदाचित prayer works that is becomes successful. It works म्हणजे त्या यशस्वी होतात, त्या एफिशियंट असतात, म्हणजे कार्यक्षम होतात. ओके, म्हणजे जे काही आपल्याला रिझल्ट पाहिजे ते मिळतं समटाइम्स, कधी कधी, फॉर सम पीपल, कधी कधी, आणि काही काही लोकांसाठी, बिकॉज गॉड इज म्यूट. कारण गॉड मुका आहे. ही डज नॉट गिव्ह ॲडवाइस और ट्राय टू फिक्स द थिंग्स. टू फिक्स द थिंग्स, दॅट इज, he does not try to solve the problems. God just listens and lets you work it out for yourself. फक्त तो ऐकतो and lets you, आणि तो तुम्हाला करू देतो. यू वर्क आउट युअरसेल्फ, आणि स्वतः समस्या सोडवू देतो. सो प्लीज, आणि म्हणूनच मी तुम्हाला परत परत विनवणी करत आहे. आय रिक्वेस्ट यू, द स्पीकर रिक्वेस्ट अगेन अँड अगेन, प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. आणि फक्त माझं म्हणणं ऐका. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, आणि तुम्हाला पण काही बोलायचं असेल, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न. तुमचं बोलण्याची पाळी येऊ दे. अँड आय विल लिसन टू यू. बघा, जो स्पीकर आहे वो बडा समजदार आहे. तो काय म्हणतोय, ठीक आहे, यू लिसन टू मी, अँड इवन ओके वेन युअर टर्न कम्स, माझं सगळं बोलणं झाल्यानंतर, वेन यू स्पीक, आय एम रेडी टू लिसन टू यू. मी पण तुमचं बोलणं ऐकायला तयार आहे. सो overall, when we listen to the poem, okay, what we realize that the theme of the poem is that you just listen to me. The poet first 3 stanzas appeals that please listen to me. And what is our reaction? First, we give the advice. Second,